स्वामी म्हणतात, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट मी तुला कधीही सांगितली नव्हती. तू अनेक वेळा मला विचारलं आहेस, मी बरोबर चालत आहे ना? पण आज पहिल्यांदा मी तुला विचारत आहे. तू खरंच स्वतःशी प्रामाणिक आहेस का? तू लोकांसमोर हसतेस, पण रात्री एकटी असताना तुझ्या मनात जे विचार असतात, ते मला माहीत आहे. तू मजबूत दिसतेस, पण तुझ्या आतला जीव खूप दिवसांपासून थकलेला आहे. तुला वाटतं कोणी समजून घेत नाही, पण मी प्रत्येक अश्रू मोजत असतो. आज मी तुला काही देण्यासाठी नाही आलो. आज मी काही काढून घ्यायला आलो आहे. तुझा अपराध भाव, तुझी सतत तिची स्वतःशी तुलना, मी पुरेशी नाही, ही भावना, हे सगळं आज इथेच ठेव. तुला आठवतंय का? तू किती वेळा योग्य असूनही चूक समजली गेलीस. तू शांत राहिलीस म्हणून लोकांनी तुला कमजोर समजलं. पण ऐक, मी शांत माणसांनाच सर्वात मोठी जबाबदारी देत असतो. कारण जे कमी बोलतात ते खूप सहन करतात. आज मी तुला एक गुपित सांगणार आहे. मी तुझं आयुष्य अवघड केलं नाही. मी तुला घडवलं. जे लोक अचानक दूर गेले, ती शिक्षा नव्हती, ती सुरक्षा होती. जे तुटलं ते तुझ्यासाठी जड झालं होतं. तू म्हणतेस, स्वामी, माझं नशीबच असं का? पण ऐक, मी तुला इतरांसारखं आयुष्य दिलं नाही. आज मी तुला सांगत आहे, तू ज्याची वाट पाहत आहेस, तो क्षण जवळ आहे. पण तो क्षण येण्याआधी तुझ्यातलं जुनं मन काढावं लागेल. जुनी भीती, जुनी ओळख, जुना स्वतःबद्दलचा विचार, हे सगळं हळूच निघून जाईल. तुला कधी-कधी असं वाटतं ना, मला कुणी पाहत नाही. पण ऐक, मी तुला घडताना पाहतोय आणि घडणं नेहमी एकांतातच होतं. आज एक वाक्य लक्षात ठेव. जे लोक लवकर समजले जात नाहीत, ते उशिरा विसरले जात नाहीत. तू अजून थोडं थांब. मी अजून सगळं दाखवलेलं नाही. तू अजून स्वतःला पाहिलेलं नाहीस. आणि आता फक्त एवढंच म्हण, स्वामी, मी तयार आहे. मी तुमच्यासोबत आहे आणि जे हरवलं ते परत येईल. पण नवीन रूपात. आज मी तुला नावाने हाक मारत नाही. कारण आज मी तुझ्या मनाशी बोलत आहे. तू इथे कशी आलीस? याचा मला हिशोब विचारायचा नाही. पण तू इथे आहेस याचं कारण मी आहे. तुला वाटतं तू चुकून हा व्हिडिओ उघडला. पण ऐक, मी कधीही चुकून कोणाला बोलवत नाही. आज मी तुला एक प्रश्न विचारत आहे. तू स्वतःसाठी शेवट कधी रडलीस? लोकांसाठी रडलीस, नात्यांसाठी रडलीस, स्वप्नांसाठी रडलीस, पण स्वतःसाठी, स्वतःच्या थकलेल्या मनासाठी तू इतकी सवय करून घेतलीस ना सहन करण्याची, की तुला कळलंच नाही ते सहन करणं. हळूहळू तू थकत चाललीस, पण आज मी तुला थांबवायला आलोय. तू ज्या गोष्टी गमावल्यास त्या तुझ्या कमतरतेमुळे नव्हत्या. काही लोक तुझ्या शांततेला तुझी कमजोरी समजले. काही लोक तुझ्या प्रेमाला तुझी गरज समजले. आणि जे समजत नाहीत त्यांना मी दूर करत असतो. आज मी तुला सांगत आहे, जे कोणी तुझ्या आयुष्यातून निघून गेले त्यांना दोष देऊ नको. ते फक्त एवढंच सांगून गेले, आम्ही तुझ्या पुढच्या प्रवासासाठी योग्य नव्हते. मी तुला आज गुपित सांगत आहे. मी जेव्हा एखाद्याला मोठं करणार असतो, तेव्हा आधी त्याचं सगळं तोडतो. कारण जुन्या भिंतीवर नवीन मंदिर उभं राहत नाही. तू म्हणतेस, स्वामी, मला एकटं वाटतं. पण ऐक, एकटेपणा शिक्षा नाही, ती तयारी आहे. ज्यांना मी एकटं करतो, ज्यांच्यात मी स्वतःला ओततो, आज तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत. तुला प्रश्न पडत असतो, माझं काय होईल? मी बरोबर चालते का? माझी वेळ कधी येईल? मी सगळ्यांचं उत्तर देतो. थांब, पण थांबून हार मानू नकोस. तुझी वेळ उशिरा येते कारण तुझं फळ खूप गोड आहे. आज मी तुला सांगत आहे, तू
ज्यांच्यासाठी झुकलीस ते तुझ्या पायाशी बसण्यास पात्र नव्हते आणि ज्यांच्यासमोर तू गप्प राहिलीस ते तुझ्या मौनाला घाबरत होते. तू साधी नाहीस. तू प्रश्न विचारणारी आत्मा आहेस आणि प्रश्न विचारणारे सोपं आयुष्य जगत नाहीत. आज एक वाक्य मनात कोरून ठेव. मी तुला वाचवायला उशीर केला नाही. मी तुला घडवायला वेळ घेतला. आणि तुला घाबरायची गरज नाही. जे तुझं आहे ते तुझंच राहणार. मी ऐकतोय, मी पाहतोय आणि आता तूही थांबू नकोस. तू अजूनही स्वतःलाच विचारत असतेस, स्वामी मी इतकी प्रयत्न करते तरी माझ्याच वाट्याला त्रास का? पण ऐक, कारण तू प्रयत्न करणाऱ्यांमध्ये नाहीस. तू जबाबदारी उचलणाऱ्यांमध्ये आहेस. जे लोक फक्त स्वतःपुरते जगतात त्यांना मी लवकर देतो. पण जे इतरांसाठी उभे राहतात त्यांना मी खोल बनवतो. तुला माहीत आहे का? तू इतकी समजूतदार का झालीस? कारण लहानपणापासून तुला कोणी पूर्णपणे समजून घेतलं नाही. तू लवकर मोठी झालीस मनाने. आज मी तुला स्पष्ट सांगत आहे, ज्यांनी तुला वापरलं त्यांना मी पाहिलं आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांचं मोजमाप मी केलं आहे आणि ज्यांनी तुझ्या विश्वासाशी खेळ केला त्यांच्या आयुष्यात मी शांततेची कमतरता ठेवली आहे. मी लगेच शिक्षा करत नाही. मी न्याय करतो. सगळं शांत होईल. पण ऐक, तू हार मानलीस तर तुझ्या आतला आवाज कधीच शांत होणार नाही. कारण तू जन्मलीस आहेस उभी राहण्यासाठी. आज मी तुला एक कठोर सत्य सांगत आहे. जे लोक तुला तुझ्या आयुष्यात वारंवार दुखवतात ते कर्म नाही, ते परीक्षा असतात आणि परीक्षा सोडून पळायची नसते. ती उत्तीर्ण व्हायची असते. तू म्हणतेस, स्वामी मला न्याय कधी मिळेल? पण मी तुला आज सांगत आहे, जेव्हा तू स्वतःला दोष देणं थांबवशील तेव्हाच आजपासून एक गोष्ट कर. तुझ्या आयुष्यात जे घडलं त्याला चूक म्हणू नकोस, त्याला शिकवण म्हण. कारण ज्यांनी तुला मोडलं त्यांनीच तुला ओळख दिली. तू खूप वेळा गप्प राहिलीस. लोकांनी तुला दुर्बल समजलं, पण गप्प राहणं तुझं शस्त्र होतं, कमजोरी नव्हे. मी पाहिलंय तू कशी प्रत्येक शब्द मोजून वापरतेस. कारण तुला माहीत आहे, शब्दांनी जखम खूप खोल जाते. आज मी तुला सांगतो, तू सगळ्यांसारखी नाहीस आणि म्हणूनच तुझा प्रवास सगळ्यांसारखा नाही. तुझ्या आयुष्यात सगळं उशिरा येईल, पण जे येईल ते कायमचं येईल. आज तू ऐक एक गोष्ट, ज्यांनी तुला सोडलं ते तुझं नुकसान नव्हतं. तू अजूनही स्वतःला विचारतेस, माझ्यात कमी काय आहे? पण मी विचारतो, तुझ्यात जास्त काय आहे, ज्याला लोक घाबरतात? तुझा थेटपणा, तुझी नाटक न करणारी वृत्ती. तू जेव्हा एखाद्यावर प्रेम करतेस तेव्हा पूर्ण करतेस आणि म्हणूनच अर्धवट लोक तुझ्या आयुष्यात जास्त टिकत नाहीत. आज मी तुला सांगत आहे, तू ज्या गोष्टींसाठी रात्री रडतीस तीच गोष्ट उद्या तुझ्या चेहऱ्यावर शांत हास्य आणेल. पण त्याआधी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल. आता हे ऐक, तुझ्याबद्दल जे लोक बोलतात ते तुझ्या आयुष्यात नाहीत. याचाच अर्थ तू पुढे गेलीस. कारण मागे असलेलेच मागून आवाज करतात. तू थकलीस म्हणजे संपली नाहीस. तू थकलीस म्हणजे तू खूप दूरपर्यंत चाललीस. आता मन शांत ठेव. आणि स्वामी म्हणतात, जे तुझं आहे ते चुकूनही तुझ्यापासून दूर जाणार नाही. आता ऐक, हे तुझ्या आतल्या आवाजासाठी आहे. तू आज इथंपर्यंत ऐकलंस म्हणजे तू अजून संपलेली नाहीस. तू फक्त थकली आहेस. पण थकलेली माणसं कधीच हरलेली नसतात. तुला एक गोष्ट सांगत आहे. तू ज्या वेदना लोकांपासून लपवून ठेवल्यास, त्या वेदना मी त्या थांबवल्या आहे. आजपासून तू एकटी लढणार नाहीस. तू खूप वेळा स्वतःलाच विचारलंस, मी इतकी का सहन करते? मीच का नेहमी समजून घेते? माझंच मन का नेहमी गृहीत धरलं जातं? पण ऐक, जे लोक सहन करतात तेच लोक बदल घडवतात आणि जे समजून घेतात त्यांच्याच हाती मी जबाबदारी देतो. आज मी तुला स्पष्ट सांगत आहे, तू कोणासाठीही कमी नाहीस. तू फक्त चुकीच्या लोकांसमोर खूप जास्त होतीस. आता तुझं आयुष्य हळूहळू बदलेल.
सगळं एकदम नाही, पण एक-एक करून लोक बदलतील, नाती बदलतील. तुझी स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलेल आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, "बरं झालं, मी इथेच थांबले नाही." आजपासून तुझ्या आयुष्यात मी एक गोष्ट करणार आहे. जे तुझ्या मनाला शांतता देत नाहीत, ते तुझ्या आयुष्यात जास्त दिवस राहणार नाही. कारण तू आता शांततेसाठी पात्र आहेस. तू अजूनही घाबरतेस ना पुढच्या वाटचालीसाठी? पण ऐक, तू ज्या वाटेवर चालली आहेस ती आधीच मी रिकामी केलेली आहे. तुला फक्त चालत राहायचं आहे. आता एक शेवटची कृती कर. डोळे मीट, एक खोल श्वास घे आणि मनात हळूच म्हण, "मी स्वतःला सोडणार नाही आणि तुम्ही मला सोडणार नाही यावर माझा विश्वास आहे." आता ऐक, तू रडलेला प्रत्येक क्षण व्यर्थ जाणार नाही. तू सहन केलेली प्रत्येक वेदना तुझ्या सामर्थ्यात बदलेल आणि एक दिवस लोक तुला पाहून म्हणतील, "हिला इतकं शांत बळ कुठून मिळालं?" तेव्हा तू काहीच बोलणार नाहीस. फक्त मनात म्हणशील, "श्री स्वामी समर्थ." मी आहे, आजही आहे, उद्याही असेन तुझ्या पुढच्या प्रवासात, तुझ्या शांत श्वासात आणि तुझ्या नव्या सुरुवातीत. स्वामी भक्त हो, हा संदेश जर तुमच्या मनाला लागला असेल, तर तो स्वामींच्या इतर भक्तांपर्यंत पोहोचू द्या. भक्तांनो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल, तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.